नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश ग्रामर विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती याचा अभ्यास थोडक्यात करणार आहोत. आता बघा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती म्हणजे नेमकं व्हॉट इज मीन बाय पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती म्हणजे नेमकं काय? वर्ड्स आर डिवायडेड अकॉर्डिंग टू देअर प्लेसेस अँड देअर uses in the sentence. They are called parts of speech. म्हणजे वाक्यांची शब्दांची वाक्यातील त्यांच्या स्थानानुसार आणि त्याच्या उपयोगानुसार जी विभागणी केलेली आहे, जी वर्गवारी केलेली आहे, त्याला शब्दांच्या जाती असं म्हटलं जातं. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत, मराठीचे 8च जाती आहेत. आता आपण यांची अर्थ थोडक्यात समजून घेऊ. आता नाऊन म्हणजे नाम. आता याची व्याख्या सरळ करता येते. नेम ऑफ एनिथिंग इज नाऊन, अशी सोप्यात सोपी व्याख्या. किंवा नेम ऑफ ए प्लेस, पर्सन, ए थिंग, एन ॲनिमल ऑर एन आयडिया इज कॉल्ड ए नाऊन. म्हणजे वस्तू, व्यक्ती, पदार्थ, प्राणी किंवा एखाद्या संकल्पनेला दिलेल्या नावाला नाम असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ स्कूल आहे, हाऊस आहे, बॉय आहे, गर्ल आहे, हे या ठिकाणची नावं आहेत. आता याचे उपप्रकारही पडतात. मग त्या ठिकाणी कॉमन नाऊन आहे, त्या ठिकाणी प्रॉपर नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. असे प्रकार आहेत. आपण आता फक्त या बाबतीची माहिती समजून घ्यायची. म्हणजे थोडक्यात कुठल्याही वस्तूला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात, असे थोडक्यात व्याख्या तयार होते. नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाऊन. आपण उदाहरणार्थ पुस्तकाला पुस्तक म्हणू, वहीला वही म्हणू, पेनाला पेन म्हणू, याला बोर्ड म्हणू, या गोष्टी आहेत. आता या शब्दांचं नाम कशाला म्हणजे याची जी व्याख्या आहे तर ती नामाची व्याख्या आहे. या प्रकारचं हे नाम झालं. त्याच्यानंतर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे काय? ए वर्ड विच इज यूज्ड इन प्लेस ऑफ ए नाऊन और इन्स्टेड ऑफ ए नाऊन इज कॉल्ड प्रोनाऊन. म्हणजे एखादा शब्द जो नामाच्या किंवा सर्वनामाच्या ऐवजी नामाच्या किंवा सर्वनामाच्या जागी वापरला जातो, त्याला नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणायचं. उदाहरणार्थ राजू इज ए गुड बॉय, राजू गोज टू स्कूल, राजू स्टडीज हार्ड, राजू रेग्युलरली अटेंड्स हिज लेक्चर्स. आता राजूची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता राजू इज ए गुड बॉय, ही गोज टू स्कूल, ही स्टडीज हार्ड, ही अटेंड्स हिज लेक्चर्स रेग्युलरली. आता राजू या शब्दानंतर ही जे शब्द आला तो यातला ही शब्द राजू या शब्दाची, या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरलेला शब्द आहे, म्हणून तो सर्वनाम आहे. त्याच्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह, विशेषण. आता विशेषणांची व्याख्या आपल्याला अशी करता येते. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, राजू इज गुड बॉय. आता राजू बॉय आहे पण तो कसा आहे? गुड बॉय. नेहा इज अ ब्युटिफुल गर्ल. नेहा कशी मुलगी आहे? सुंदर मुलगी आहे. किंवा ही इज क्लेवर, तो कसा आहे? तो हुशार आहे. तर क्लेवरमधून त्याची म्हणजे नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण, अशी आपल्याला याची व्याख्या करता येते. आता हे नेहमी नामाबद्दल किंवा विशेषणाबद्दल माहिती सांगणारे शब्द असतात. आता त्याच्यानंतर व्हर्ब आहे, क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील क्रियादर्शक शब्द. ए वर्ड विच इंडिकेट्स ॲक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड ए व्हर्ब. एक शब्द की जो वाक्यातील क्रिया दाखवतो त्याला क्रियापद म्हणायचं. उदाहरणार्थ ही इट्स ए मँगो, आय गो टू स्कूल,
ही इज ए गुड बॉय. आता तर इज हे यामध्ये क्रियापद आलं, इट्स हे क्रियापद आलं, गोज टू स्कूल हे क्रियापद आलं. तर या प्रकारे आता क्रियापदाचे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्रियापदाचे उदाहरणार्थ ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह वगैरे वेगवेगळे क्रियापद त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्बची जी व्याख्या आपल्याला थोडक्यात करता येते. क्रियेबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. आता एक लक्षात यायचं, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ही व्याख्या थोडीशी सीमित होते. याची व्याख्या जरा डिटेलमध्ये आपल्याला असे म्हणता येते काय की ए वर्ड विच मॉडिफाईज ए व्हर्ब, an adjective or an adverb in the sentence is called adverb. म्हणजे ॲडव्हर्ब असा एक शब्द असतो जो वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगू शकतो, वाक्यातील विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगू शकतो किंवा वाक्यातील क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगू शकतो. आता उदाहरणार्थ ॲडव्हर्बमध्ये जर आपण एक उदाहरण घेतलं, काय, ही रन्स फास्ट, तो वेगात धावला. आता रन या क्रियापदाबद्दल फास्ट या क्रियापदानं अधिकची माहिती सांगितली, म्हणून हा काय झालं, हे क्रियाविशेषण झालं. आता आपण जर अजूनही काही शब्द जर पाहिले तर बघूया. वेगवेगळे शब्द याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाला घेता येतात. आता ॲडव्हर्ब मध्ये ही जसं रन फास्ट आहे, that she looks very beautiful. She looks very beautiful. आता बघा या ठिकाणी काय केलंय, ती सुंदर दिसते, हे सुंदर हे विशेषण आहे, पण व्हेरीनं काय केलंय, ह्या विशेषणाला मॉडिफाय केलंय, इथं क्रियापदाला मॉडिफाय केलंय. काही वेळेला हे क्रियाविशेषण दुसऱ्या क्रियाविशेषणाला देखील मॉडिफाय करतं, हे लक्षात राहू द्या. प्रिपोजिशन्स दीज आर वर्ड्स, म्हणजे प्रिपोजिशन याची थोडक्यात व्याख्यात, द वर्ड्स विच आर प्लेस्ड बिफोर द वर्ड्स, इतर शब्दांच्या अगोदर त्यांची पोजिशन अगोदरची, अशी थोडक्यात व्याख्या आपल्याला म्हणता येईल. पण याची व्याख्या थोडक्यात अशा प्रकारची तयार होते की असे जे शब्द आहेत, कोणते, की जे शब्द नामी व सर्वनामी यांचा एकमेकांशी संबंध दर्शवणारे शब्द येतं वाक्यातील. नामी आणि सर्वनामी यांचा संबंध दर्शवणारे शब्द म्हणजे हे प्रिपोजिशन्स आहेत. आता प्रिपोजिशन्स, आता त्यांचे बघा, अबाउट आहे, इन आहे, इन टू आहे, विथ आहे, थ्रू आहे, नियर आहे, तर अशा प्रकारचे हे प्रिपोजिशन्स आहेत. आता याच्यानंतर कंजंक्शन्स, हे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्ययामध्ये काय करता येतं, म्हणजे हा काय प्रकार आहे, तर हे दीज आर द वर्ड्स और ए वर्ड विच जॉईन्स टू वर्ड्स, टू सेंटेन्सेस और टू क्लॉजेस. दोन पोटवाक्य, दोन शब्द, दोन पोटवाक्य किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग असे प्रकार पडतात. आता उदाहरणार्थ आपण आता असं म्हणूया, काय, ही रॅन फास्ट अँड स्टॉप्ड, तो वेगात धावला आणि थांबला, यातला अँड हे या ठिकाणी कंजंक्शन आहे. आता आपल्याकडं नॉट ओनली बट ऑल्सो कंजंक्शन आहे, ॲज वेल ॲज कंजंक्शन आहे. व्हेन काही वेळा कंजंक्शनचं काम करतो, काही वेळा दॅट कंजंक्शनचं काम करतो. तर हे उभयान्वयी म्हणजे जोडणारा शब्द आहे, एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. काही वेळेला केवळ प्रयोगी अव्यय हा काय प्रकार, तर आता हे बघा, याच्यामध्ये काय होतंय, काही वेळेला स्ट्रॉंग फिलिंग्स आपण म्हणतो, म्हणजे अनकंट्रोल्ड डिझायर्स, अशा काही वेळेला काही कारणानं आपल्याकडे काही वेळेला समटाईम्स दॅट आर द स्ट्रॉंग फिलिंग्स ऑफ सॉरो, सरप्राईज,
पेन्स एटसेट्रा दे आर एक्सप्रेस्ड ॲटोमॅटिकली, अचानकपणे आपोआप. काही वेळेला आपल्या मनातून अशा ज्या भावना असतात, आनंदाच्या, दुःखाच्या, आश्चर्याच्या, वेदनेच्या, अशा ज्या काही भावना त्या उत्स्फूर्तपणे आपल्याकडून व्यक्त केले जातात, त्यांना इंटरजेक्शन किंवा केवळ प्रयोगव्यय म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पाहिला तर आपण म्हणतो अरे रे, म्हणजे आलास इज डेड, अरे रे तो मेलेला आहे. किंवा आपण जर समजा एखाद्या वेळेला एखादी गेम जिंकलो तर आपण जसं मराठीत हुर्रे म्हणतो, तसं एखाद्या दिवस आपल्याला जर ठेच लागली तर आपण आई ग असा शब्द वापरतो. दीज आर इंटरजेक्शन. हे शब्द काय आहेत, अचानकपणे उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडून बाहेर पडणारे शब्द आहेत, त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं जातं. आता आपण या व्हिडिओच्या निमित्तानं आपण यामधील ह्या फक्त बेसिक कन्सेप्ट नेमके काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण याच्यानंतर याचा डिटेलमध्ये नंतर अभ्यास करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.